ओम नमो भगवते वासुदेवाय. मंत्र हे एक नामाचे साधन आहे. आत्मा जन्माला आल्यानंतर त्याचे एक पूरक नाम ईश्वराने निर्माण केलेले आहे आणि ते जीवात्म्याने ओळखावयाचे आहे. प्रत्येकासाठी भगवान परमपिता परमेश्वराने नामची आत्म घेऊनी धाडिले पाठविले सृष्टी स्मरणासी. अनंत कोटी ब्रह्मांडाचे ठाव ते बीजरूप नामची आहे. प्रत्येक ठिकाणी नामाचाच लवलेश आहे. जैसे पाषाण तारियेले पहावे राम नाम तयावरी लिहिता. रामाची नाम लिहिता पाषाण तारियेले सागरी. म्हणून कणानुरेणु ठाई नामाचा हा निवास. ते भगवत नामची आहे, ही ओळखावयाची आहे. आणि ही सामर्थ्यता भक्तीमध्ये आहे. भक्तीची ठाई ठेवूनी विश्वास भरा भजावा तो देव आधी आधी. आधी भक्ती करावी, भक्ती चांग होता. सद्गुरुदेव आता तो जवळासी. येता जवळासी करवाळी तो देव. धन्य करुनिया दावितो दृष्टांत. तुझी राम वैकुंठाचा श्याम. आला धर्मीस्थळ कर्म काज. तू इथं कशासाठी आला आहे हे सद्गुरुदेव तुला दाखवून देतात. तू कोण आहेस, तुझी ओळख, तुझा आत्मदेही देव न दृष्टांत. सद्गुरुदेव तुला एवढे दृष्टांत देतील. तुझी भक्ती ज्यावेळेस अहोकाठाला टोकावरती येईल त्यावेळेस तुला सद्गुरू भेटले राहणार नाही. आणि एकदा सद्गुरुदेवाची गाठी भेटी झाली, त्याने ते आत्म देही उद्धरिला. तेथे नारायण प्रगटला. कारण की गुरु हा ब्रह्मा विष्णू महेश आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात ब्रह्मांड नायकम तस्मै श्री गुरुवे नमः. अनंत कोटी ब्रह्मांडाचा देव श्री सद्गुरुदेव ओळखावा. सद्गुरुदेवांना सर्व काही भगवान परमपिता परमेश्वराने दिलेला आहे. कारण की तो आणि देव भिन्न नाही ना. भगवान परमात्मा आणि श्री गुरुदेव भिन्न नाहीत. आणि म्हणूनच ह्या नामाच्या संगतीत हा जीवात्मा उद्धार करून घ्यावयाचा आहे. बोला एकदा पुन्हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.